मुसक्या आवळण्यासाठी वन विभागाच्या मोठ्या हालचाली सुरू झाल्यात। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घराची वन विभागाकडून झाडाझडती सुरू आहे। तर सतीश भोसलेच्या घरी वन प्राण्यांचे मांस आढळून आले। या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या प्रकरणात पाहतोय। हरिण, काळवीट आणि मोर पकडण्यासाठी लावण्यात येणाऱ्या जाळ्या देखील वन विभागाला या ठिकाणी सापडल्याचं कळतंय। तर या क्षणाची अतिशय सर्वात मोठी आणि एक्सक्लुसिव्ह बातमी तुम्ही पाहत आहात। बीड शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या मुसक्या आवळण्यासाठी वन विभागाच्या मोठ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर या खोक्या भोसलेच्या घराची वन विभागाकडून झाडाझडती सुरू आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। यावेळी शिकारीचं साहित्य त्यांना भेटलेलं आहे। तर सतीश भोसलेच्या घरी वन प्राण्यांचे मांस देखील आढळून आले। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत जोडले गेलेत। योगेश, अतिशय धक्कादायक ही दृश्य आहे। सतीश भोसले याच्या घरामध्ये प्राण्यांचं मांस आढळून आलेलं आहे। काय नेमकं घडतंय, काय अधिक माहिती? सतीश उर्फ खोक्या भोसलेने जे काळे कारनामे केलेले ते हळूहळू समोर येताना पाहायला मिळतात। ज्या सतीश भोसलेने अमानुषपणे एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले नेमका कोण आहे, सतीश भोसले काय करतोय हे समोर आलेलं आहे। वेगवेगळे व्हिडिओ देखील समोर आले होते। मात्र ज्या सतीश भोसलेने अनेक मुक्या प्राण्यांचे जीव घेतल्याचं देखील समोर आलेलं आहे। जी सतीश भोसलेची गँग आहे, ज्यांनी हरिण असेल, काळवीट असेल, ससे असतील आणि मोरं असतील या प्राण्यांना शिकार करून त्यांनी मारल्याचं देखील समोर आलेलं आहे। त्याचा जो मांस आहे तो मांस काढून तो खायचा असं देखील समोर आलेलं होतं। मात्र याच्यामध्ये आता वन विभागाकडून हालचालींना मोठीच हालचाली होताना पाहायला मिळत आहेत। वन विभागाकडून जवळपास सतीश भोसलेच्या घराची झाडाझडती घेतल्याचं पाहायला मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये सत्तुरा असेल, त्याचबरोबर कत्ती असेल आणि जे की विशेष म्हणजे या ठिकाणी ज्या हरिण आणि काळवीट आणि मोरं पकडण्यासाठी जी जाळी असती त्या जाळ्या देखील सतीश भोसलेच्या घरी सापडलेल्या आहेत। त्याचबरोबर जवळपास 500 ते 400 ग्रॅम जो गांजा असतो तो गांजा देखील आपल्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। मात्र विशेष म्हणजे या ठिकाणं ज्या सतीश भोसलेच्या घरी जे प्राणी असतात, ज्या प्राण्यांचं शिकार केली जाते आणि शिकारी ते मांस असतं, जे प्राण्यांचं ते मांस देखील सतीश भोसलेच्या घरी वन विभागाला मिळालेलं आहे। नक्कीच हे संपूर्ण प्रकरण आता गंभीर होत चाललेलं आहे। ज्या सतीश भोसलेने हे संपूर्ण काळे कारनामे केलेले आहेत, हे कारनामे सुरू येतात। ही मोठी बातमी म्हणावी लागेल, मोठी कारवाई म्हणावी लागेल वन विभागाची, की मुक्या प्राण्यांचा जीव घेणं आता सतीश भोसलेला महाग पडणार आहे किंवा महागात पडणार आहे। याच प्रकरणी आता वन विभागाकडून मोठ्या हालचाली सुरू होतात। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जे मांस आढळलेलं आहे ते पुढील तपासणीसाठी आता फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आलेली आहे। वन विभाग, स्थानिक पोलीस आणि जिल्हा पोलीस यांनी संयुक्त कारवाई केल्याचं देखील या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। नक्कीच धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बीड शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या मोठ्या हालचाली आपण पाहतोय। तर पुन्हा एकदा आपण जाऊयात आपले प्रतिनिधी योगेश यांच्याकडे। योगेश, तुम्ही आत्ताच म्हणालात की गांजा देखील सापडलेला आहे, त्या संदर्भात काय अधिक माहिती मिळते आणि जे वन विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले त्यांची प्रतिक्रिया काय? नक्की तर आपण पाहतो या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते। वनमंत्री गणेश नाईक ऍक्शन मोडवर आलेत। वनमंत्र्यांकडून खोक्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर येते। आपण या क्षणाची अतिशय मोठी बातमी पाहतोय। दोषी आढळल्यास कारवाई होणार असं देखील वनमंत्र्यांनी म्हटलंय। तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण या संदर्भातली पाहतोय। वनमंत्री गणेश नाईक आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि हे प्रकरण अतिशय गांभीर्यानं घेतल्याचं आपण पाहतोय। तर वनमंत्री यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे सामला आपण पाहूया। अशा प्रकारची वृत्तवाहिन्यांमध्ये माहिती सांगितलेली आहे। मी आमच्या अधिकाऱ्यांना त्याची खातरजमा करायला सांगितलेली आहे आणि अशा प्रकारचा त्याने जर गुन्हा केला असेल तर त्यांना त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सामोरे जाऊन त्यांना सजा केली जाईल। अशा प्रकारची वृत्तवाहिन्यांमध्ये माहिती सांगितलेली आहे। मी आमच्या अधिकाऱ्यांना त्याची खातरजमा करायला सांगितलेली आहे आणि अशा प्रकारचा त्याने जर गुन्हा केला असेल तर त्यांना त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट।
प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मोरे जाऊन त्यांना सजा केली जाईल. तर आपण पाहतोय वनमंत्र्यांनी देखील आता ऍक्शन मोडवर आल्याचं आपण पाहतोय आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी वन अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत. तर आपण पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी योगेश यांच्याकडे. योगेश, आपण म्हणाला होतात की गांजा देखील त्याच्या घरामध्ये सापडलेला आहे. नेमका हा गांजा कुठून आला, त्या संदर्भात काय अधिक माहिती मिळू शकली आहे का? नक्कीच जे सतीश उर्फ खोक्या भोसले आहे काळे कारनामे करायचे आणि तेच काळे कारनामे आता ते समोर आलेले आहेत. ज्यावेळेस हे संपूर्ण अधिकारी वन विभागाचे अधिकारी आणि त्याचबरोबर स्थानिक पोलीस जे की शिरूरचे पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस निरीक्षक गणेश ढोकरडे पोहोचले, जवळ झाडाझडती करत असताना जवळपास 400 ते 500 ग्रॅम गांजा सतीश भोसलेच्या घरामध्ये सापडलेला आहे. ज्या अर्थी सतीश भोसले हे काळे कारनामे असतील, 2 नंबरचे धंदे असतील, हे करायचा. मात्र त्याचबरोबर त्यांनी ज्या पद्धतीनं माणुसकीला काळीमा फासणारी घटना असेल किंवा त्याचबरोबर जे अमानुष मारहाण करल्याचं कृत्य समोर आलं होतं, एवढ्यावरच तो थांबला नाही. मुक्या प्राण्यांचे देखील त्याने जीव घेतल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याचे काही पुरावे जे आहेत ते सतीश भोसलेच्या घरी सापडलेले आहेत. ज्या प्राण्यांचे त्याने जीव घेतले होते त्याचं मांस जे असतं ते मांस एका दोरीवरती टाकल्याचं, लटकलेल्याचं देखील, वाळू घातल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तेच मांस जे सतीश भोसलेच्या घरी सापडलेलं आहे. संपूर्ण मांस जे आहे ते आता पुढील तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. त्याचबरोबर गांजा सापडल्यामुळे देखील विशेष कारवाई आता सतीश भोसले आणि त्याच्या गँगवर करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक पोलिसांनी दिलेली आहे. नक्कीच, धन्यवाद योगेश तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. वनमंत्री गणेश नाईक हे देखील आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि यानंतर या खोक्यावर काय कारवाई केली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे, कारण स्वतः वनमंत्र्यांनी वन अधिकाऱ्यांना त्याच्यावर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. तर आपण पाहतोय सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरी 30 वन अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. छाप्यात 3 कोयते, पिंजरे सापडले. तर मोर पकडण्याचं जाळं देखील या छाप्यामध्ये सापडलेलं आहे. सतीश भोसले याच्या घरी नेमकं काय काय सापडलंय आपण पाहतोय. हरिण पकडण्याचा फास वन विभागाला सापडल्याचं कळत आहे. तर वन विभागाच्या छाप्यात लोखंडी प्लेट्स, सुकं मांस देखील सापडलेलं आहे. तर या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. एक व्हिडिओ सतीश भोसले याचा समोर आला होता आणि त्यानंतर नवनवीन खुलासे या प्रकरणामध्ये होताना पाहायला मिळतात.